लव जिहाद ऐकलेलं आहे. मग कॉर्पोरेट जिहाद आलं. मग बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या नावाखाली जिहाद आलं आणि आता कांदा जिहाद येतंय का? पैठणच्या ज्या शेतकऱ्याला ₹1 द्यावा लागला आणि ज्याची पावती व्हायरल होती आहे, त्यानं ज्या व्यापाऱ्याला किंवा ज्या व्यापाऱ्यांच्या गटाला तो कांदा विकला, त्यातनं जे बाजारभाव मिळाले ते अतिशय कमी मिळाले. एका विशिष्ट समाजाचे व्यापारी होते, म्हणून मग आता हा कांदा जिहाद समजायचं का? आज आहे 9 मे आणि रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. हे कांदा जिहाद, व्हायरल होणारी पावती आणि एकूणच शेतकऱ्यांची, कांदा उत्पादकांची स्थिती हे आपण समजून घेणार आहोत. एवढ्या रात्री जी अस्वस्थता आली आहे, त्या अस्वस्थतेमुळे कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी दिसेल. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर 9 मेची रात्रीचे 12, सव्वा 12 झालेले आहेत. माझ्यासमोर राज कांदा कंपनी, कांद्याचे आडते व व्यापारी अशी एक पावती आहे. आता तिथले व्यापारी इब्राहिम बागवान, इरफान बागवान वगैरे वगैरे ही जी सगळी बागवान मंडळी आहे आणि शेतकरी जे आहे त्यांचं नाव आहे प्रकाश गलधर. वारुडी गावचे आहेत. यांनी 25 गाड्या किंवा 25 नग कांदा तिथं दिसतो आहे आणि याचं जे वजन भरलं 25 क्विंटल 1262 आणि या कांद्याची विक्री केली आहे 3 तारखेला, 3 मे रोजी. 3 मेची ही पावती आहे. राजू शेट्टींनी त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केलेली होती. आणि मग खर्च किती झाला? यांना 100 रुपयाचा बाजारभाव मिळाला, 1262 रुपये मिळाले. हमाली गेली 125, तोलाई गेली 38 रुपये, भराई गेली 25 रुपये, वाराई गेली 25 रुपये, भाडं गेलं 500, उचल काही नव्हती, गोण्यांचा खर्च आला 550 रुपये. सगळे मिळून जो खर्च झाला तो 1263 रुपये आणि यांना उलटी पट्टी आली -1 रुपयांची. आता हा कांदा जिहाद आहे का? की आपण धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांना, जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांचं लक्ष वळवून त्यांचे प्रश्न सडत ठेवतो आहे का? काही शेतकरी नेते अलीकडेच सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाऊन बसले. त्यांच्यासाठी आता कांदा कडू झालेला आहे का? असे सगळे प्रश्न या निमित्तानं आता शेतकऱ्यासमोर येत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधायची कशी, शोधायची कुठे आणि आमच्यासाठी कोण लढणार हा प्रश्न आहे. काही जे नेते ते तात्पुरते आवाज उठवतात, पण त्यांच्याही समस्या असतात. कुणाला राजकारणात जायचं असतं, कुणाला मंत्री व्हायचं असतं, आमदार व्हायचं असतं किंवा आणखी काय वेगळं काही गोष्टी असतात. कुणाला धमक्या दिल्या जातात किंवा कुणाला सगळं आंदोलन चांगलं असेल तर त्यांना सत्ताधाऱ्यांच्या याच्यामध्ये सामील केलं जातं आणि मग शेतकऱ्यांसाठी आम्ही तिकडे जाऊन लढू असंही म्हटलं जातं. हा खरं तर आजचा विषय नाही आहे. पण या सगळ्या याच्यातनं परत परत तेच प्रश्न काय येतात? आणि जेव्हा हे सगळं चव्हाट्यावर येतं तेव्हा शेतकऱ्याला जाती आणि धर्मामध्ये लढवलं जातं. मग वेगवेगळे जिहाद येतात. मग कधी वांग्याचा जिहाद येतो, कांद्याचा जिहाद येतो, आणखी काय वाटेल ते जिहाद येतात. पण त्याची समस्या मात्र कोणी लक्षात घेतली जात नाही. जर पैठणला जर कांदा जिहाद होत असेल, एका विशिष्ट व्यापाऱ्यानं या सगळ्या गोष्टी विकत घेतला आणि उलटी पट्टी लावली म्हणून, तर मग नाशिकची जी उमराणेजवळची खाजगी बाजार समिती आहे, तिथे जवळपास शेतकऱ्यांचे 15 कोटी रुपये बुडवले एका व्यापाऱ्यानं. हिंदू मराठी माणूस होता आणि आता त्याची जी पिल्लावळ आहे, ही बाजार समिती ज्यानं काढली, तर तो आता नाफेड आणि NCCFच्या साठी गोडाऊनची नोंदणी करतोय. लासलगावला, पिंपळगावला भाव पाडणारे जे व्यापारी आहे, पांढऱ्या गादीवर बसतात, ते काय वेगळ्या हिरवे बावटे घेऊन फिरत नाही, त्या समाजाचे नाही आहेत. ते आणखी वेगळ्याच समाजाचे आहेत. अहिंसा करणारे आहेत. पण त्यातले 3 जण काही APOनी सांगितलं आहे की ते ऑलरेडी नाफेड NCCFच्या लोकांना जाऊन हे केलं आहे की तुम्ही कांदा जो आता वखार महामंडळाकडनं खरेदी होऊन
म्हणजे नाफेडकडनं खरेदी होऊन वखार महामंडळाच्या गोडाऊनला जो ठेवला जाईल, तर तो कांदा त्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या. हे सगळे भंडारी, साठेबाज, जे काय असेल, तुम्ही जे काय म्हणू शकाल त्यांना, हे काय एका विशिष्ट धर्माचे आहेत का? पण आपल्याकडे काय झालंय, आपल्याला जातीमध्ये, धर्मामध्ये गुंतवलं जातं आणि शेतकरी म्हणून आपण एक येत नाही, एक होत नाही, होऊ दिलं जात नाही. मला जी आठवण झाली, माझ्याकडे हा जो अंक आहे, मराठवाड्यातला हा आत्ताचा प्रश्न आहे का? किंवा कांद्याचा हा असा प्रश्न आहे का की आत्ताच तो आला आहे आणि भाव पडलेले आहेत? कांद्याचे संघटना आहेत, कांद्याचे शेतकरी आहेत, हमी भाव मागत आहेत की किमान आम्हाला या भावाची गॅरंटी द्या. कारण आता कांद्याचा खर्च माहिती कितीपर्यंत होतो आहे? 50,000, 60,000 एकराला, कोणाचे 70,000 जातात. दुबार पेरणी झाली तर ते रोप वाया जातं. आणि आता उन्हाळा वाढतोय आणि मजुरीचे दर प्रचंड वाढलेले आहेत. म्हणजे विनोद असा आहे की शेतकऱ्याकडे मोटरसायकल, बैलगाडी असते आणि मजूर तो नवीन ज्या गाड्या आल्यात ना, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये इकडे तुम्ही गिरणारा आणि त्या पट्ट्यात गेलात तर तिथे त्या रेसर मोटरसायकल घेऊन फिरतात मजूर लोक, आणि मग त्यांचे नखरे पण सांभाळावं लागतात. हे सगळं करून कधी कधी काही ठिकाणी तर रात्रीच्या काढण्या सुरू आहे. त्याच्या पदरात काय पडतं? -1 रुपया, खिशातला 1 रुपया त्याला द्यायचा. तुम्हाला आठवतंय का, कांद्याच्या बाजारभावाच्या अफवा पसरवल्या जातील, कांद्याचे बाजारभाव पाडले जातील, या संदर्भातली जागृती करणारे व्हिडिओ आपण मार्चमध्येच केलेले होते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की सावध राहा, सगळा कांदा विकू नका, टप्प्याटप्प्याने विका, खराब होत असेल तर विकून टाका. आणि तेच नॅरेटिव्ह हे होतंय. तिथं मी असं सांगितलं होतं, उपरोधिकपणे बोललो होतो, विनोदी पद्धतीने नव्हतं बोललो, की बाबा ही जी जमात आहे ना, बाजार व्यवस्थेची ही जी पिल्लावळ आहे की जे शेतकऱ्यांना नाडतातच. मग पैठणचं ते शेतकरी असतील त्या गावचे किंवा आणखी कुठले असतील, तर त्यांना नाडून हे इतके फुकटे आहेत की तुम्ही त्यांना फुकट जरी कांदा दिला तरी ते घेतील आणि ग्राहकाला तो कांदा त्याच्यामध्ये काय असेल तो 50 रुपये 60 रुपयाने विकतील. अशी पण स्थितीत येऊ शकते आणि तशी आली दुर्दैवानं. वाईट वाटतं. वर तुमच्याकडे पण पैसे मागतील असं मी चुकून उपरोधिकपणे म्हणालो होतो आणि तसं घडताना दिसतंय या सगळ्या याच्यामध्ये की शेतकऱ्याकडनं 1 रुपया किंवा जे काही असेल, नशीब त्याला आणखी 50-100 रुपये 5,000 रुपये मागितले नाही की बाबा तू इथंच येऊन राहा, वर मजुरी पण कर आणि मग ते पैसे भर, असं कोणी म्हणालं नाही. मला एक आठवण येते या अंकाची. कृषी पत्रकारितेमध्ये साधारण मागचे 20-25 वर्षांपासून आहे. आणि हा जो अंक आहे, साप्ताहिक आधुनिक किसान, आम्ही मराठवाड्यात काढलेला होता. हे साप्ताहिक अतिशय नावाजलेलं साप्ताहिक होतं. निशिकांत भालेराव त्याचे संपादक होते, जे ॲग्रोवनचे पहिले संपादक होते आणि मी संपादक होतो. तर इथे एक घडलं असं, कांद्याची काळं रात्र म्हणून लिहिलं आहे. हे जे आजोबा आणि त्यांच्या सुनबाई दिसतात, पण इथं मुलगा मिसिंग आहे आणि इथं ही मुलं दिसत आहेत. हे त्यांचं घर आहे आणि हा वावरात पडलेला कांदा. ही घटना कधीची आहे? मार्च 2012ची आहे. म्हणजे साधारण भाव पडण्याचा काळ किंवा पाडण्याचा जो काळ असतात त्या सगळ्या याच्यामध्ये सखाराम लिंबाजी घरत हे बीड जिल्ह्यातले शेतकरी होते. त्यांचं महाजनवाडी नावाचं गाव. यांनी कांदा केला आणि त्यांना आधीच्या वर्षी म्हणजे 2011ला जो बाजारभाव मिळाला होता तो 10 रुपयांचा आणि इथे मात्र 48 वय होतं त्यांचं. बाजारात जेव्हा गेले त्यावेळेस काय घडलं, तर त्यांना 3 रुपये किलो भाव मिळाला. लिंबा गणेशच्या बाजारला 8 मार्चला ते गेले होते. 8 मार्च 2012 3 रुपये बाजारभाव मिळाला. आणि कांदा किती केला तर 20 क्विंटल कांद्यातनं किती मिळणार होते? 4,000 रुपये. आता या 4,000तनं काय काय जाणार खर्च? तो सगळा पट्टी जाणार आणि ते सगळं होणार. या सगळ्यातनं सखाराम हे अतिशय वैतागले
आणि शेतामध्ये आले आणि हेच ते झाड होतं जिथे कांद्याचा खाली ढीग होता, हा सगळा भाग. आणि ही झाडाची जी फांदी आहे तिथं त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. हे मला सांगायचं नाही आहे, पण असे कितीतरी सखाराम जे आहे ते या पद्धतीनं जे आहे ते टोकाचा निर्णय घेता. व्यवस्था जेव्हा नाडते, मग तो कोणीतरी उमराण्याच्या खाजगी बाजाराचा एखादा मराठी हिंदू मालक व्यापारी असेल, तो जेव्हा साधारण 15 ते 20 कोटीचा नुकसान करतो, लुटतो, शेतकऱ्याचे पैसे बुडवतो, किंवा लासलगाव पिंपळगाव नगरचा एखादा पांढऱ्या गादीवर अहिंसक समजणारा व्यापारी असतो, तो लुटतो, किंवा मग तुमचा एखादा मोरे देवरे पाटील असा व्यापारी असतो, किंवा मग तो आता पैठणचा जो व्यापारी आहे ज्याची पावती व्हायरल होते आहे कांदा जिहादच्या नावानं किंवा कांदा जिहादच्या संदर्भात, या सगळ्या बाजार व्यवस्थेची जमात जी आहे एकच आहे. यांना तुमच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. तुम्ही उन्हामध्ये किती राबतात, तुम्हाला किती कष्ट पडतात, तुमच्याकडे मनुष्यबळ आहे की नाही, त्या कांद्यासाठी काय सगळं करावं लागतं, यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. यांना तुमच्या टाळूवरचं लोणी फक्त हे करायचं आहे. आणि मग हे अशा पद्धतीचं होतं. फोटोग्राफरचे कॅमेरा जो होता तो थरथरत होता आणि हा सगळा लेख त्या फोटोग्राफरने लिहिला आहे. आणि तो म्हणतो की सारंच जीवघेणं होतं, फोटो काढू नये असं वाटत होतं, हंबरडा फोडावा कांद्याच्या नावानं असं वाटत होतं. आणि हे कारण काय की या महाजनवाडीच्या ज्या खरात जे कुटुंब आहे, माफ करा, घरत कुटुंब, लिंबाजी सखाराम लिंबाजी घरत यांच्या कुटुंबातनं हे सगळं दुःख पाहिल्यावर मला जाणवतं. तर अशी सगळ्या परिस्थिती आहे. यातनं वाली कोणी नाही आहे. दुसरी एक घटना घडली की 50 रुपये बाजारभाव मिळाला म्हणून शेतकरी सटाण्याच्या बाजार समितीमध्ये त्यानं कर्मचाऱ्यांना कोंडून घेतलं. शेतकरी संतप्त झाले, ट्रॉली तिथं लावली. बाजार समिती कोणाची आहे? शेतकऱ्याची. बाजार समितीचे संचालक कोण निवडून देतं? शेतकरी. मग संचालक राजकारण करतात. सभापती कोण असतो? तुमचा. संचालक तुमचा. ठीक आहे. सचिवाला पगार कोण देतो? तुम्ही. हे जे 2 रुपये 3 रुपये मापारी आडते वगैरे जे असतात, सचिव, काही सचिव मी बघितले याच्यामध्ये, ते मंत्र्याची खुर्ची असते ना, म्हणजे मी दिल्लीमध्ये राहिलेलो आहे, मुंबईचे मंत्र्यांचे ऑफिसेस बघितलेले आहेत, पण त्याच्यापेक्षा आलिशान खुर्ची या सचिवाची असते. काय रुबाब असतो, काय रुबाब असतो. ते साहेब 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 सर 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 करतात त्या सचिवाला. पगार कुठला घेतात? मग तुम्ही होय बाजूला, आतमध्ये जाता येत नाही. बाहेर 100 अशा खुर्च्या त्याच्यासमोर मंगल कार्यालयात आल्यासारखं वाटतं. मी तर म्हणतो PM ऑफिसला पण एवढ्या खुर्च्या नसतील जेवढा सचिवाला मान दिला जातो किंवा त्या सभापतीच्या याच्यामध्ये. मग तुम्हाला प्रश्न विचारता येत नाही की बाबा हा जो पगार आहे ना तुझा, तो मी देतोय कांद्याच्या याच्यातनं, माझी बाजू घेणं हे तुझं काम आहे. संचालकांना सांगा ना, तुम्ही निवडून आलेला तुमचा प्रतिनिधी आहे ना. इंग्रजांच्या काळात जेव्हा कायदे नव्हते तेव्हा लूट व्हायची शेतकऱ्याची, म्हणून बाजार समितीचे कायदे आलेत ना. हा सगळा संताप, तळतळ, अतिशय वाईट वाटतं हे सगळं सांगताना. पण हे सगळं काय होतं माहिती का? आपलीच माणसं जी आहे ना ती आपल्या वाईटावर बसलेली आहे, ती आपल्याला न्याय देत नाही. बरेचदा राजकारणामुळे कांदेकडू होतात, कुठे काय काय होतं. म्हणून सटाण्याचे जे शेतकरी आहे त्यांचा संताप योग्य होता असं वाटतं. कारण प्रश्न विचारायला पाहिजे बाजार समितीला. रात्री उशिरापर्यंत लिलाव होत नाही आहेत, समोरचा माणूस आपल्या मर्जीनं लिलाव करतो आहे. आणि वर आम्ही जेव्हा असे प्रश्न मांडतो ॲग्रोशिवार, आम्ही पत्रकार आहोत, आम्ही ठेवलेले पत्रकार नाही आहोत, किंवा आम्ही टुकार नेते पण नाही आहोत की राजकारणासाठी कोणाचे पैसे आणि कोणाचे खोके घेऊन दुसरीकडे जाऊ किंवा आणखी काही स्वार्थ घेऊन आम्ही आमचे काही गोष्टी करू, किंवा कोणाला व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायचं, चल तुझं आंदोलन करून देतो, चल तुझ्या बातम्या छापतो, असं आम्ही केलेलं नाही. याच्या आधी केलं नाही, पुढेही करणार नाही.
हेच कारण आहे की शेतकऱ्यांना ॲग्रो शिवारचा विश्वास वाटतो, पण हे कुठपर्यंत चालणार? तुम्हाला आता बाहेर यावं लागेल, आवाज उठवावा लागेल, एकत्र यावं लागेल. कांद्याच्या बाजारभावाची जी तुमची चिंता आहे ती लवकरच कमी होईल, हे मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण शेतामध्ये बारा देताना रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि परत 2 दिवस रांगा लावून बाजार समित्यांमध्ये उपाशी तापाशी येऊन राहायचं आणि वर घरी जाताना बायकोला, मुलांना, म्हाताऱ्या आईबापांना काय सांगायचं? मला 2 रुपये भाव मिळाला, 1 रुपया मी देऊन आलो. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तुमच्या मदतीला आता कुठलाही नेता येणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला एकत्र यावं लागेल. नाही तर असं व्हायला नको की पिंपळगावला, लासलगावला 4 गावचे लोक आलेत, हा कोपरगावचा आहे, हा कुठला तरी देवगावचा आहे, हा विंचूरचा आहे, हा मनमाडवरनं आलेला आहे, हा पाटील आहे, तो कुलकर्णी आहे, तो कोण आहे, तांबोळी आहे, शेख आहे. अशा जातीपाती किंवा असं करून चालणार नाही. तो श्रीमंत आहे, गरीब आहे, एक व्हावं लागेल शेतकरी बांधवांनो. आणि आता प्रश्न विचारावे लागतील. तुम्हाला वाली कोणीही राहिलेलं नाही, एवढं लक्षात ठेवा आणि एकत्र या. बाजूला खूप लोक असतात. पिंपळगावला तुमच्यासोबत जे मुक्काम केला आहे तुम्ही 800-1000 लोकांनी, आणि मागच्या शनिवारपासून हे मुक्कामाचं सत्र चालू आहे. दररोज 500-500 शेतकरी एकत्र असतात. मग तुम्ही एकत्र येऊ शकत नाही का त्याच्यामध्ये? तुम्हाला पण काही गोष्टी बदलाव्या लागतील. नाहीतर माझ्या कांद्याचं गुपित, मी माझा व्यापारी आहे, मी कशाला तुला सांगेन? मी कुठलं फवारणी करेन, मी कशाला तुला सांगेन? सक्का भाव असला तरी मी सांगणार नाही, मला 2 रुपये जास्त मिळाले. मग एखादा पांढऱ्या कपड्यातला गोड बोल्या व्यापारी असा हात ठेवतो, या पाटील, या पाटील, सांगू नका, हे घ्या 50 पैसे एक्स्ट्रा. हे बदलावं लागेल. मी हे सगळं जाणतो, कारण मी पण शेतकऱ्याचं नातू आहे. कांद्याची शेती घरी होती आणि ग्रामीण भागातच वाढलेलो आहे. म्हणजे इथं बसतोय म्हणजे ACBCमध्ये बसून हे करतोय असं नाही आहे. तर असो, अनेक व्यापारी, अनेक आडते, त्यांचे दलाल, त्यांचे जे काही आहे. लासलगावच्या एका व्यापाऱ्यानं फोनही केला होता मागे, खरातचं प्रकरणात जेव्हा व्यापाऱ्यांच्या बाजूला हे केलं होतं. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, पुढेही घाबरू याची काही हे नाही आहे, शक्यता नाही आहे. जे व्रत घेतलं आहे ते पुढे चालवायचं आहे. आणि आता जाता जाता महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठवाड्यातनं जिथं या गोष्टी घडत आहेत तिथे काही शेतकरी एकत्र येऊ पाहत आहेत, तरुण शेतकरी एकत्र येऊ पाहत आहेत. आणि ते म्हणत आहेत की आम्हाला आता अशी संघटना काढायची आहे की जी कुणाच्या वळचणीला बांधली जाणार नाही. मग ती कुणाची असो, आम्हाला तशी काढायची आहे. म्हणजे काहीतरी व्यापाऱ्यांचं ऐकून आंदोलन करणार किंवा कोणाचे तरी पैसे घेऊन राजकारणातच जाणार किंवा आणखी काय करणार, तर त्यांचा प्रश्न आहे. आमची बाजू मांडणारा आता आम्ही तरुण एकत्र येणार आहोत. तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही एकत्र आलात तर ॲग्रो शिवार तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्यासोबत आहे. आज एवढंच. जोडून राहा. लवकरच भेटू. धन्यवाद.